हनुमान, शक्ती, भक्ती आणि अमरत्वाचा अद्भुत संगम. हनुमान हे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय आणि शक्तिशाली देवता मानले जातात. ते वायुपुत्र, रामभक्त, महावीर आणि चिरंजीव आहेत. हनुमानांचा जन्म माता अंजनी आणि पवनदेवांच्या आशीर्वादाने झाला, म्हणून त्यांना पवनपुत्र असेही म्हटले जाते. लहानपणी त्यांनी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला. यातूनच त्यांच्या असीम शक्तीची ओळख मिळते. हनुमानांकडे अफाट शारीरिक शक्ती होती. पर्वत उचलणे, समुद्र ओलांडणे, लंकेसारख्या नगरीला हादरवणे. पण विशेष गोष्ट म्हणजे इतकी शक्ती असूनही त्यांच्यात कधीही अहंकार नव्हता. हनुमान हे केवळ बलवानच नव्हते, तर ते अत्यंत बुद्धिमान, विद्वान आणि संयमी होते. त्यांनी वेद, शास्त्रे आणि व्याकरणाचे सखोल ज्ञान मिळवले होते. म्हणूनच रामायणात त्यांना बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते. हनुमानांची खरी ओळख म्हणजे अखंड रामभक्ती. रामनाम हा त्यांचा श्वास होता. रामकार्य हेच त्यांचं जीवन होतं. सीतेचा शोध, लंका दहन आणि लक्ष्मणासाठी संजीवनी आणणं ही सगळी कामं त्यांनी निस्वार्थ सेवेसाठी केली. हनुमान हे चिरंजीव मानले जातात, म्हणजे ते आजही जिवंत आहेत अशी श्रद्धा आहे. जिथे रामकथा आहे तिथे हनुमान नक्की उपस्थित असतात अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. हनुमान आपल्याला शिकवतात, शक्ती असूनही नम्रता, ज्ञान असूनही अहंकार नाही, भक्ती हीच खरी शक्ती. हनुमान म्हणजे शक्ती अधिक भक्ती अधिक संयम अधिक सेवा यांचा सर्वोच्च आदर्श. जय श्रीराम, जय हनुमान.